महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मोहोळ तालुक्यात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजाभाऊ खरे यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी व नागरिकांच्या साक्षीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। ध्वजारोहणानंतर आमदार राजाभाऊ खरे यांनी मोहोळ येथील एसटी बस स्थानकावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी कामाची प्रगती, दर्जा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। यावेळी एक महत्त्वाची बाब त्यांच्या निदर्शनास आली। बस स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले। याबाबत पूर्वीच 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असतानाही प्रत्यक्षात सुविधा उभारण्यात आली नव्हती। या बाबीची गांभीर्याने दखल घेत आमदार राजाभाऊ खरे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले। तसेच बसस्थानकावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निधी अपुरा पडत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले। यावर उपाय म्हणून आमदार खरे यांनी अतिरिक्त 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। याशिवाय कामाची वेळोवेळी पाहणी करून ते उत्तम प्रकारे पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर आमदारांचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोहोळ बस स्थानकाच्या विकासामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। एकंदरीत महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विकास कामांना गती देत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचा आमदार राजाभाऊ खरे यांचा प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे।